यांचे आदर्श विद्यार्थी आहेत. तर एका शिक्षकाची विद्यार्थी समर्पकरित्या ओळख करून देऊ शकतो. रोटरी आणि गणेश बोला. नमस्कार. रामकृष्ण हरी. मागच्या 1 वर्षापासून आम्ही सगळे रामकृष्ण हरीच्या गजरात तल्लीन झालेलो. एक ओळख म्हणजे श्री गोविंद जंगाळे सर यांची या रोटरीला चांगल्या प्रकारे लाभली आहे. तर मी त्यांचा परिचय थोडक्यात मांडता येईल अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय. गोविंद पुंडलिक जगदाळे, शिक्षण BSc BEd, मुक्काम पोस्ट वडशिवणे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. पण मागच्या काही दिवसामध्ये आम्हाला वाटायला लागलं की सर वाल्मिकरवाडीचे आहेत की भोगेवाडीचे. तर असे हे जगदाळे सर आज आपल्या वाल्मिकरवाडी क्लबला प्रेसिडेंट म्हणून लाभत आहेत. तर त्यांचा परिचय 2 भाऊ 1 बहीण आणि वडशिवणे या गावामध्ये आई वडिलांच्या चांगल्या संस्कारामध्ये तिथेच यांचं सगळं शिक्षण केलं. सगळ्या भावंडांचं प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण आपल्या गावी घेतल्यानंतर केन या गावी पूर्ण केले. त्यानंतर कॉलेजचे शिक्षण पुणे येथे गरवारे कॉलेज येथे पूर्ण केले गेले. थोरले बंधू विठ्ठल जगदाळे साक्षात त्यांच्याबरोबर पांडुरंग विठ्ठल पुंडलिक या सगळंच परिवारच त्या प्रकारे आहे. आणि म्हणून सर आज या प्रकारे समाजाला आपलं दातृत्व आणि कर्तृत्व चांगल्या प्रकारे दाखवू शकत आहे. तर विठ्ठलजी जगदाळे हे वाल्मिकरवाडीमध्ये वास्तव्यात असल्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरांनी हे काही दिवस टाटा मोटार्स मध्ये 4-6 महिने उमेदीच्या काळामध्ये काम केलं. त्यानंतर तिथे काही जास्त पण रमलं नाही, कारण शिक्षण BSc BEd केल्यानंतर काहीतरी आपण ज्ञानदानाचं काम करावं या दृष्टीने त्यांनी 1998 मध्ये जगदाळे क्लासेस या क्लासची सुरुवात 10x10च्या रूम मध्ये केली गेली. आणि जगदाळे क्लासच्या 10x10च्या त्या खोलीचा पहिला विद्यार्थी मी असेल. आणि जगदाळे क्लासचा लोगो बनवताना सरांबरोबर बसलेला 26 वर्षाचा परिचय इथे करून देण्याचा प्रयत्न करेन. तर त्यानंतर ही वाल्मिकरवाडीमध्ये त्यावेळेस क्लासचं असं काही 1998च्या दरम्यान काही सोय नव्हती आणि सरांनी तो क्लास तिथे चालू केला. आणि हळूहळू सुसज्ज अशा क्लासमध्ये त्याचं रूपांतर मागच्या काही काळामध्ये केलं गेलं. आणि चांगले विद्यार्थी त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या क्लासमध्ये घडत गेले आणि चांगलं आपलं कर्तृत्व दाखवून गेले. सर ज्यावेळेस पुण्यामध्ये गरवारे कॉलेजला शिक्षणासाठी आले तर गावाकडून आल्यानंतर पुण्यामध्ये आल्यानंतर ते विद्यार्थी सहाय्यक समिती येथे आपले कॉलेजच्या शिक्षणासाठी थांबले. तर विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये काम करत असताना शिका आणि कमवा याच योजनेअंतर्गत त्यांनी तिथेही क्लास घेण्यासाठी प्रयत्न केले गेले. वयस्कर नागरिकांना पेपर वाचून दाखवण्याचंही काम त्यावेळेस त्यांनी केलं. आणि अशा प्रकारे आपलं शिक्षण गावाकडून आल्यानंतर वडिलांचे जे धार्मिक संस्कार होते, अध्यात्माची जोड होती, या सगळ्यांच्या बरोबर राहून ते सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांनी काम केलं. अध्यात्माची परंपरा घरात पूर्वीपासूनच होती. वडील पहिल्यापासूनच वारी करायचे आणि तीच भक्तिभावाची जोड या जगदाळे परिवाराला लागली. आणि सर प्रत्येक एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनाला हमखास गेल्याशिवाय राहत नाही. आणि मागच्या अनेक वर्षापासून ते पंढरीच्या वारीलाही किमान 1 दिवस तरी जाण्याचा प्रयत्न करतात. तर असे जगदाळे सर, तर सरांच्या वडिलांचे निधन मागचे 1.5-2 वर्षापूर्वी झालं. तर ते सिव्हिल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते आणि पंढरपूर सोलापूर या भागात त्यांनी अनेक प्रकारची चांगल्या प्रकारची कामे केली गेली. आई त्रिवेणी जगदाळे उत्तम प्रकारे शेती करून आपल्या घराचा उदरनिर्वाह आणि या सगळ्या मुलांचा सांभाळ चांगल्या प्रकारे करत होत्या. आज आई येथे आलेल्या आहेत, त्यांचे मी स्वागत करतो. तर आपल्या मूळ गावीही काहीतरी सामाजिक काम व्हावं यासाठी सरांनी तिथे सुपारीची रोपं, जी घरी त्यांनी 500 सुपारीची रोपं बनवली, तर वेगवेगळ्या प्रकारे ज्या वेळेस गावाला जाऊन त्यावेळेस त्यांनी ती आणि वडिलांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ती गावामध्ये वाटली. ही रोपं खास सुपारीच्या याच्यापासून त्यांनी तयार केली घरी टेरेसवरती आणि ती तिकडे गावाला घेऊन त्यांनी त्याचं वाटप केलं. म्हणजे माणूस संवेदनशील किती असावा आणि हाती घेतलेलं काम कशा प्रकारे पुढे न्यावं याचं प्रतिबंध उदाहरण एक नेतृत्व चांगल्या प्रकारचं या क्लबला लाभत आहे. तर आजपर्यंत क्लासमधून जे विद्यार्थी शिकून पुढे गेले ते चांगल्या प्रकारे नोकरी, शिक्षण आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगल्या प्रकारचं काम करत आहेत.
त्याचप्रमाणे ज्यावेळेस सर या रोटरी क्लब मध्ये मागच्या वेळेस प्रवेश केला तर आपण म्हणतो की दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात त्यावेळेस माणूस समाजासाठी काहीतरी आपल्याकडे असणारं तन मन धन देऊ शकतो. तर त्याच प्रकारे सरांनी आल्याला ज्यावेळेस आमच्याकडे दिवाळीचा शिदा हा प्रोजेक्ट चालू केला गेला तर रोटरीमध्ये असं आहे की प्रेसिडेंट कोण आहे हे महत्वाचं नसतं, आपल्याला काम करायचंय आणि प्रत्येकाला ते काम पुढे न्यायचंय, प्रेसिडेंटने दिलेली जबाबदारी पार पाडायची आहे. तर सरांनी ती शिड्याची जबाबदारीसाठी त्यांच्या संपर्कातील लोकांनाही त्या प्रोजेक्ट मध्ये आणलं, त्यांना ते एक्सप्लेन केलं. त्यानंतर पुढे जाऊन आलं राहिला की रोटरीमध्ये जे नवीन यंग स्टुडंट असतात त्या यंग स्टुडंट्सला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा असतो. तर तो तोरणा किल्ल्याचा रायडा प्रेसिडेंट सुधीरजी मनोहर यांनी आयोजित केला आणि त्या रायड्यासाठी मुलं न्यायची जबाबदारी, त्या मुलांना व्यवस्थित एवढ्या मोठ्या किल्ल्यावरती न्यायची जबाबदारी ते सरांच्या करडी जी नजर या सगळ्या विद्यार्थ्यांवरती असते. एका आवाजामध्ये मुलं सरळ लाईनीमध्ये पुढे जातात आणि खाली येतात, ते सगळं त्यावेळेस ते पाहायला मिळालं आणि त्यामुळे आम्हाला एवढ्या मोठ्या किल्ल्यावरती कोणत्या प्रकारची धाकधूक वाटली नाही. तर अशा प्रकारे तो रायडा यशस्वी झाला. वारीचा प्रोजेक्ट असेल की नवीन संकल्पना 8 दिवसामध्ये ठरली आणि ती मार्गी लागली आणि यावेळेस सांगायला वाटेल की सगळं वारीचा प्रोजेक्ट होत आला आणि शेवट 2 दिवसामध्ये सरांची पत्नी की ज्यांचं या सगळ्या मागच्या वर्षात असेल सरांच्या बरोबर साथ असेल त्या आणि सरांची मुलगी या आजारी पडल्या आणि सर काही येऊ शकणार नव्हते, मॅडम येऊ शकणार नव्हत्या. 70% वारीमधले लोक आमच्या कुणाच्याही परिचयाचे नव्हते, पण ती वारी निसंकोचपणे पार पडली, कसलाही कुठे प्रॉब्लेम आला नाही. असं वाटत होतं की एक विठ्ठल इथे त्यांच्यापाशी बसलेला आहे आणि एक आमच्या बरोबर आहे. अशा प्रकारचं तिथे काम आणि नियोजन हे सगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे झालं. भोगेवाडीचा प्रोजेक्ट असेल की एवढ्या मोठा प्रोजेक्ट तिथे करणं होतं. एक छोटीशी संकल्पना होती की सर दरवेळेस वर्षातून किंवा प्रत्येक आषाढीला तिकडे जातात तर त्यावेळेस ते एका शाळेमध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये गणिताचा क्लास घ्यायचे. तो निशुल्क क्लास घ्यायचे. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं आपण रोटरी मधून इथे काहीतरी शाळेमध्ये करू शकतो का. संकल्पना मांडली. त्यानंतर 2-3 सदस्यांना आम्हाला विचारलं अरे आपल्याला करता येईल का, मी मांडू का, करू का. जर तुम्ही मांडा, फॉलो घ्या, डॉक्युमेंटेशन करा आणि होईल म्हटलं. मग सरांनी जी धावपळ चालू केली. मग 3 लाखाच्या विहिरीचा प्रोजेक्ट ठरला होता, पण तो कधी विहीर झाली, बेंच झाले, पाण्याची बॉटल झाली, कम्प्युटर झाले, त्यानंतर शाळेतल्या अजून काही सुविधा तिथे पूर्ण झाल्या आणि अजूनही पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतील. म्हणजे सांगायचं आहे की हाती घेतलं आणि मनापासून त्याच्यामध्ये जर आपण प्रयत्न करत गेलं तर बरंच काही समाजासाठी आपण सगळे करू शकतो. आणि असं नेतृत्व आज इथे पदभार स्वीकारत आहे. तर एकदाच म्हणेल की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर मी माझ्या गुरूंना इथे आज पदभार स्वीकारताना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि सर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि तुमचा हा सगळा मित्र परिवार येत्या काळामध्ये तुमच्या या पूर्ण वाटचालीमध्ये रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीची जी प्रतिमा आहे ज्ञानदेव रचना पाया तुका झाला ते कळस आता गोविंद जगदाळे ही पताका नक्कीच पुढे सुभाषजी वाल्हेकर यांच्या साक्षीने नेणार आहे आणि आम्ही सगळे बरोबर असू. धन्यवाद. आणि रोटरी अश्विनी खोळे यांनी सर्व महिलांचा जागेवर पुष्प देऊन सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमासाठी रोटरियन सेक्रेटरी सिद्धार्थ बोस आरसी पिंपरी तसेच रोटरियन संतोष गिरांगे आरसी पिंपरी तसेच माझे मित्र सहकारी एजी रोटरियन रवींद्रजी भावे रोटरी क्लब ऑफ पिंपरी तसेच आत्ताच उपस्थित झालेले रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे सेक्रेटरी रोटरियन भूषण नागे यांचेही इथे खूप खूप स्वागत आहे. तसेच जगदाळे सर यांनी त्यांच्या गावाकडून ज्यांना आमंत्रण दिलं तर जिजामाता शिक्षण प्रसार मंडळ शिवा आंबा संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडीचे संस्थापक श्री माननीय प्रोफेसर आपले संजय मामा शिंदे महाविद्यालय भोगेवाडीचे सचिव रोहन तोंडे आपलेही इथे खूप खूप स्वागत. तसेच जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापिका अध्यक्षा माननीय वंदनाताई नंदकुमार
श्रीमती सावंत मॅडम ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि पुढाकाराने आपण मागच्या वर्षी हॅपी स्कूलचा प्रोजेक्ट घेतला आणि तिथे तब्बल 15 लाखाच्या आसपास सगळे शैक्षणिक साहित्य दिले. तर जोरदार टाळ्या वाजवा या प्रेसिडेंट सुधीर बरोळ यांनी लीड घेऊन हे काम केलं. तसेच संजय भाऊ शिंदे शाळेचे विकास आंबुले सर, हनुमंत मोठे सर, विनोद शिंदे सर, चंद्रकांत धोरणे सर, दीपक तोंडे सर, रामेश्वर बोंद्रे, अरविंद चव्हाण, शांताई गोविंदराव पवार, श्री जाधव सर, रत्नाकर कदम, वडशिलेच्या सरपंच, अक्षरशः 200 किलोमीटर गावावरून यात्रावरून येथे उपस्थित राहिले. तरी सरपंच रत्नाकर कदम यांचे खूप खूप स्वागत. गणेश पवार जे की सामाजिक कार्यकर्ते आहेत वडशिलेचे, यांचेही इथे खूप खूप स्वागत. सुधाकर कुमार जगदाळे सरांचे सहकारी, तसेच नंदकुमार तळेकर केममध्ये सामाजिक कार्यकर्ते, या सर्वांचे स्वागत. मी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संजय मामा माध्यमिक विद्यालयाचे माननीय नंदकुमार टोंबे सर आणि रोहन टोंबे यांना नंतर विनंती करतो की रोटरियन गोविंद जगदाळे आपले नवनिर्वाचित प्रेसिडेंट यांचा सत्कार करावा. टोंबे सर आणि त्यांचे सहकारी. वारकरी संप्रदायाचे आपल्याला अध्यक्ष लाभलेले आहेत आणि त्यांची मित्रही वारकरी संप्रदायाचे आहेत. त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर तुळशीच्या माळांचे हार त्यांनी आणलेले आहेत. जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ याच्या वतीने स्थानाचा फेटा बांधून येथे सत्कार करण्यात आले. सर्वांनी
रोटरी प्रोटोकॉल मध्ये थोडासा खंड पडलाय, त्याबद्दल सर्व सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी असं म्हणतात. रामकृष्ण हरी. खूप छान. कारण असं म्हटलंय की उघडा मंत्र हा झाला रामकृष्ण हरी म्हणा. बरोबर नाही रे? या भक्तीप्रमाणे आज या भक्तिमय वातावरणामध्ये खरं तर मला असं वाटत नाही की हा रोटरीचा इन्स्टॉलेशनचा कार्यक्रम आहे. तर खूप छान वाटतंय सर्व रोटरीयनला वारकऱ्यांच्या वेशामध्ये बघून. सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. गणेश, जय जिनेंद्र, सगळ्यांना रामरामजी. आज या पुण्यनगरीतील संतांच्या भूमीमध्ये आपणा सर्वांचं मी म्हणेल की आंतरराष्ट्रीय रोटरी परिवारामध्ये प्रथमतः सर्वांचं स्वागत. आजच्या रोटरी क्लब ऑफ वालेकरवाडीच्या 8व्या पदग्रहण सोहळ्याचे मुख्य अतिथी श्री डीजीएन नितीन दमाले सर, रोटरी क्लब ऑफ वालेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपदादा पोपट वालेकर, पास्ट प्रेसिडेंट सुधीर भाऊ मरळ, पास्ट सेक्रेटरी रामेश्वरजी पवार सर, माझे खंदे साथीदार स्टेजवर बसलेले ज्यांना बघूनच तुम्हाला रोटरी काय असू शकते हे कळतं, असे निश्चयाचे महामेरू श्री सुभाषभाऊ वालेकर, सर्व रोटरीयन, रोटरी महिला सदस्य, ॲन्स आणि ॲनेट्स. आज या रोटरी परिवारामध्ये साथ देणारे आणि या ठिकाणी 200 किलोमीटरवरून आलेले सर्व भोगेवाडीचे संस्थापक, शिक्षकवृंद आणि मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम. कविवर्य दत्ता हलसीकर म्हटलेलं आहे की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडंसं खाली यावं, मातीत ज्यांचे जन्म मिळले त्यांनी थोडं उचलून घ्यावं. या उक्तीप्रमाणे माझं खरं रोटरीमध्ये सुरुवात झाली. मी 1998 पासून वालेकरवाडीमध्ये आहे. हे माझ्या विद्यार्थी गणेश मोराने सुरुवातीला सांगितलं. मी माझ्याविषयी जास्त काही सांगणार नाही, परंतु सर अध्यात्माची घरात जोड असल्यामुळं सुरुवातीपासून असं वाटायचं की आपलं पोट भरलं की दुसऱ्यासाठी काहीतरी करावं. आणि प्रत्येकाला माहिती की आपलं पोट किती लहान आहे, पण लोक जास्त माया किंवा जास्त गोष्टी का कमवतात याचं अशोकजी मला अजून सुद्धा उत्तर सापडलेलं नाही. आणि म्हणून पांडुरंगानं मला जेवढं पाहिजे तेवढं दिल्यानंतर मग त्या क्लासेसच्या खासगी व्यवसायामधून थोडंसं वाटायचं की आपण पण समाजासाठी काम करावं. पण खरं तर मला तसा एक ट्रॅक मिळत नव्हता की समाजामध्ये नेमकं प्रवाहात जायचं कसं. परंतु या नवीन मीडियाच्या स्टेटसच्या माध्यमातून माझा शिष्य गणेश बोरा याचा स्टेटस मी पाहायला लागलो. गणेश माझा विद्यार्थी असून समाजकार्यामध्ये फार पुढे चालला होता. तो कामं करत होता. मी बघत होतो की मोठमोठ्या लोकांबरोबर त्याची उडवस आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचे विचार तेवढे परिपक्व होते. मी गेल्या वर्षी सांगितलं गुरुपौर्णिमेच्या वेळेस की आमच्याकडे जरी प्लॅस्टिकची पिशवी दिसली तरी गणेशचा आम्हाला मेसेज येतो, प्लीज अवॉइड प्लास्टिक. म्हणजे एवढं त्याचं बारकाईनं लक्ष आहे, त्याला पर्यावरणाची जाणीव आहे. आणि असे फक्त गणेशच नाही तर सगळेच रोटरीयन आहेत. ज्यावेळेला मी रोटरीमध्ये गेलो, जसं आपण म्हणतो की पांडुरंग हे मूर्ती किंवा देव अशा पद्धतीचं आहे की त्याच्या भोवती एवढी सगळी मंडळी जमले. खरंच त्या पद्धतीनं त्यांचं काम आहे सगळ्यांना सापडून देणं. मी म्हणतो की घरामध्ये सुद्धा आपली एखादी गोष्टी सांगितली तर सगळेजण ऐकत नाहीये, पण प्रदीप दादाला आपण जर सांगितले तर त्या गोष्टी कार्यरत होतात. आणि त्या पद्धतीनं मला या रोटरीमध्ये येऊन आपण जगता जगता बाकीच्यांना सुद्धा जगण्यास जर आपण मदत केली तर काय आनंद असतो हा आनंद कळला. आणि सुधीर भाऊ मराठी सांगितलं की दिवाळीचा शिदा असेल किंवा इतर काही रोटरीचे खूप कार्यक्रम आहेत, त्याच्या माध्यमातून आम्ही समाजाशी जोडलं गेलो.
शेळके सरांच्या माध्यमातून की आपण मदत कशी करावी किंवा कुठल्या पद्धतीनं करावी. खरं तर सर्वच रोटरीला तेवढा वेळ देता येत नाही, पण प्रत्येक जण जसं कवींनी म्हटलं तसं त्या पद्धतीनं रोटरीमध्ये वेळ देतो आणि कामं चालू असतात. अशाच पद्धतीनं मी पण प्रेरित झालो आणि रोटरीमध्ये कामाला सुरुवात केली. रोटरी सारख्या या संस्थेत काय यावं हे खूप वर्षापासून रोटरीमध्ये सांगितलंय. शेकडो हाताने कमवत राहा, परंतु 1000 हाताने देत राहा. सर, याचं कारण असं आहे, देणारे देवाला शोधतात, घेणारे देवाला शोधतात, पण देणाऱ्याला देव शोधतो. कदाचित या वतीप्रमाणेच मला सुद्धा असं वाटलं आणि फुल नाही फुलाची पाकळी मी सुद्धा रोटरीमध्ये देत असतो. आणि आपण सगळेजण प्रत्येक वेळेला म्हणतो की समाधान पाहिजे, माणसानं पुण्य कमवलं पाहिजे. तर त्या पद्धतीनं पुण्य कमवण्यासाठीचा मी तर म्हणेल की हा महामार्ग आहे की या मार्गाने आपण पुण्य कमवू शकतो. माणसाने माणसाची माणसासारखं कसं वागावं हे सुद्धा रोटरी शिकवते. कारण पॉल हॅरिस या एका व्यक्तीनं सुरुवात केलेली कन्सेप्ट किंवा मी रोटरीचं बिल बघतोय की खरंच ते बिल असं लागून बघितलं वाटतं की ते पुढे पळेल की नाही, पण रोटरीमध्ये आल्यावर वाटतं की ते खूप फास्ट वेगानं पळतोय. आपण सुद्धा त्या बिल बरोबर पळायला पाहिजे आणि या रोटरीच्या प्रवाहामध्ये यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आणि अभिमानाची गोष्ट अशी वाटते की गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये मी रोटरीयन झालो आणि 12 महिन्याने रोटरीचा प्रेसिडेंट झालो. लोकांनी मला एवढी मोठी जबाबदारी दिली आणि कदाचित माझ्याची कॅपॅबिलिटी आजपर्यंत कोणी ओळखली नाही, पण रोटरीयन्सनी ओळखली. रोटरीचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट करत असतानाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक यशस्वी पुरुषापासून असं म्हणतात यशस्वी स्त्रीचा हात असतो. तशीच माझी जन्मदाती आई आहे की तिचं शिक्षण कमी आहे पण विचार खूप महान आहे. वडील गेल्यानंतर दीड वर्ष झालं, पण आम्हाला ती सगळ्याला व्यवस्थितपणे सांभाळून घेते. समाजकार्य करा याची आम्हाला ती प्रेरणा देते आणि त्या प्रेरणेतूनच सर आमच्याकडं एखादी मयत झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला एक पाहुणा जेवू करतात त्यांच्या निमित्तानं, त्याला मासिक म्हणतात. तर ते मासिक करण्यासाठी दर महिन्याला मी गावाला जात होतो, पण तो एक अर्धा एक तासाचा कार्यक्रम झाल्यानंतर वेळ शिल्लक राहायचा, नंतर रात्री पुण्याला यायचं. तर त्या वेळेत काय करावं हे माझ्या मिसेसनी सुचवलं. एखादी जवळपासच्या शाळेत जा आणि आपल्या गणिताचं लेक्चर द्या. आम्ही आमच्या गावाच्या शाळेत शोधलं, पण त्यांना ते नको होतं. जरा सदन शाळा आहे आमची, त्यामुळे त्यांना वाटलं हे घेऊन काय करणार आहे किंवा कदाचित हा व्यक्ती पुण्याहून येऊन गावातल्या राजकारणात परत डवळाडवळ करतो की काय, कदाचित असं त्यांना वाटलं असेल. तर नंतर मग जाधव सरांची माझी ओळख झाली. जाधव सरांनी मला इन्व्हाइट केलं की सर आमच्या शाळेवर येऊ शकतात. मी दर महिन्याला 2 तास तिकडे मोफत गणिताचा लेक्चर द्यायला लागलो. लेक्चर देताना खूप समाधान वाटायचं, कारण मी पुण्यातल्याही सदन विद्यार्थ्यांना शिकवतोय. इकडं सगळ्या गोष्टी आहेत, फक्त शिक्षणाची मनवा आहे आणि ती त्या गोष्टीचं महत्व कदाचित त्यांना कळत नाहीये. आणि कितीही आपण जीव तोडून सांगा शिकवा, बऱ्याच गोष्टी त्यांना तेवढ्या समजत नाहीये आणि ती मुलं आपल्याला तेवढं कॅज्युअली घेतलं जातं. पण बोगेवाडीतली प्रत्येक मुलगा तेवढ्याच निष्ठेनं विचारायचा, नंतर शंका विचारायचा आणि नंतर रिझल्ट लागला तेव्हा कळलं की जर विज्ञान सारख्या विषयामध्ये 10वीच्या बोर्डामध्ये मुलांना पैकीच्या पैकी मार्क मिळतात. आपल्याकडे नंतर लक्षात आलं की इथेही मुलांकडे फार भौतिक सुविधांची कमी आहे. जाधव सरांनी मला सांगितलं की सर इथे मुलं बरेचशी 8 किलोमीटरवर सर पायी येतात. शाळा सुटल्यानंतर घरी जायला प्रॉब्लेम येतो. मुलींची संख्या 8वी नंतरची घटती आहे आणि सर तुम्ही काहीतरी करा. पुण्यात असं एखादी संस्था बस वगैरे पुरवेल का? सर ते ऐकून मी उत्तरही दिलं नाही. म्हटलं आपण एवढा मोठा नाहीये, बस कुठून देणार? हे म्हटल्यानंतर सर 2 ते 4 महिने मी शांत होतो. फक्त तो विचार माझ्या मनात होता. मी रोटरीमध्ये काम करत होतो, पण माझं डेअरिंग झालं नाही की कुठल्या रोटरीयांना विचारावं किंवा अध्यक्षांना विचारावं की मी अशा शाळेत जातो, तिकडे बस देता येईल का? पण त्यानंतर माझं स्टेटस बघून विद्यार्थी सहाय्यक समितीचे तळेकर साहेब अमोल शहाणे जे आहेत रावेरमध्येच राहतात डिमांड शेजारी, त्यांनी माझं स्टेटस बघितलं आणि म्हटलं की तू रोटरीमध्ये काम करतोस का? मग मी या कंपनीमध्ये आहे, आमच्या कंपनीमध्ये CSR दिला जातो. लगेच मला क्लिक झालं, इकडे बस पाहिजे, इकडे CSR मिळतं. म्हटलं आपण यातलं मेडिएटरचं काम करूया. आणि सर मला सांगितलं की तुमची फाईल द्या. पण हा संवाद झाला सर आमचा मार्चमध्ये. मी आमच्या विद्यार्थी गणेश जो आहे ना, तो सगळं आमच्या प्रोजेक्टचं ड्राफ्टिंगचं काम करतो, त्याच्याशी बोललो. त्यांनी जास्त सिरियसली घेतलं नाही. वेळ झाला, जोपर्यंत प्रोजेक्ट तयार झाला तोपर्यंत सर वेळ संपली होती. ते म्हटले की या वर्षीच आमचं टार्गेट पूर्ण झालं. तोपर्यंत मी बोगेवाडीच्यांना सांगितलं होतं की आपल्याला बस मिळेल, पण ते काही काम पूर्ण झालं नाही. नंतर सर आम्ही म्हणजे आता सुधीरजींच्या काळामध्ये त्या शाळेचं बहुतांश काम पूर्ण करायचं. शाळेने आम्हाला 10 मागण्या केल्या होत्या सर, त्यातल्या काहीतरी मागण्या पूर्ण करूया.
असं इच्छा आम्ही दृढ केली आणि त्याच वेळेला आम्हाला खंडा साथीदार अशोक शिंदे रोटरी क्लब ऑफ इलाइटचे साथीदार मिळाले. सर म्हणले तुम्ही लढा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि त्यानंतर सुरुवात केली आणि त्यातल्या सर आम्ही बऱ्याचशा गोष्टी की जे पहिलं पाण्याचा तिथला प्रश्न होता, त्या मुलांना पाणी पिण्यासाठी 30 बाय 50ची विहीर खोदून दिली. कर्मधर्म संयोगानं सर ती माळावर विहीर आम्ही खणली, पण त्या ठिकाणी पाणी लागलं आणि त्या ठिकाणी तिनं सर 30,000 रुपये खर्च करून त्या ठिकाणी मोटरीची सोय केली की जे लागलेलं पाणी ते वरती काढण्यासाठी. अर्थात जसं म्हटलं ना, करत गेलं पाहिजे. खरं तर आता मी विद्यार्थ्यांना सांगतो तू अभ्यास कर, एक मार्काचा विचार कर, तुला चांगले मार्क पडतील. या परिवारामध्ये आल्यानंतर गणेश मला सांगायचा, सर तुम्ही करत राहा, निधी मिळेल आपल्याला, काम होऊन जाईल. आणि त्या पद्धतीने मी केलं आणि माझा तो प्रकल्प बऱ्यापैकी पूर्ण झाला. आणि म्हणजे जे मला अमोशाने CSR देणार होते ते तर बाजूलाच राहिले, बरीचशी कामं पूर्ण झाली. ते आता मला वाटतं उपस्थित नाहीये, पण तरी सुद्धा त्यांनी शब्द दिला की गेल्या वर्षी जे राहिलेलं काम आहे ते आपण यावर्षी नक्की पूर्ण करूया. म्हणजे अधोरेखित झालं. यानंतर मला सांगायचं की 220 देशामध्ये काम करणारी ही संस्था आणि त्या परिवाराचा मी सदस्य झालो, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. इथून पुढे सर या अगोदर रोटरी क्लब ऑफ वाल्लेकरवाडी पर्यावरण, नदी संवर्धन यावरती ठसा उमटवला होता. मी यावर्षी आमच्या डीजींना आश्वासन देतो की लिटरसी मध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं रोटरीचं काम देण्याचा आम्ही प्रयत्न करू. मी गेली 26 वर्ष झाले सर मॅथ्स या विषयावरती मुलांना अध्ययन करतोय. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या हायलाइट केल्या जात नाही किंवा तेवढ्या सिरियसली सांगितल्या जात नाही. म्हणून अजूनही पुण्यातल्या मुलांना खूप जर विचार केला, डिटेल जर पाहिलं तर 10वीतल्या इंग्लिश मीडियमच्या मुलांना इंग्लिश वाचता येत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. तर अशा मुलांसाठी मला वाटतं की काम करावं. त्यांना एक मार्क कसा मिळवायचा, जसं थेंबे थेंबे तळेस असेल तसं मार्काच्या बाबतीत सुद्धा एक मार्क कशी पाडायची हे जर टेक्निक आपण त्यांना दिलं तर खूप काही त्यांच्यात प्रगती होऊ शकते. आणि रोटरीच्या माध्यमातून सर मला अशा शाळांमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि त्या संधीमध्ये आपण अर्थातच विद्यार्थ्यांना शैक्षणिकरित्या कसं प्रगल्भ करता येईल त्याचा प्रयत्न करूया. आजपर्यंत सर एक तास गणिताचा मोफत शिक्षण हा उपक्रम आपण गेल्या वर्षी राबवलेला आहे. अशाच प्रकारे उपक्रम राबवूया आणि रोटरी क्लब ऑफ वाल्लेकरवाडीचं नाव जास्तीत जास्त ग्लोबल ग्रँडला कसं जाईल हे आपण बघूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर आमच्या रोटरीयांना किंवा अध्यक्षांना मी ग्लोबल ग्रँडसाठी एक प्रोजेक्ट सुचवलेला आहे. याचा पूर्ण अभ्यास माझा मित्र गणेश पवार आलेला आहे, त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आणि त्या पद्धतीनं ते जर काम सक्सेस झालं तर आणखीन आपल्याला सर लाभार्थींची संख्या जी आहे, बेनिफिशियरीची संख्या ती खूप वाढवता येईल. ते काम करण्याचं बळ मला पांडुरंगानं द्यावं. आणि या ठिकाणी माझे नॉन रोटरीयन जे मित्रपरिवार आलेला आहे त्या मित्रपरिवारानेही साथ द्यावी. बऱ्याच मित्रपरिवारांना एक सांगितलेली प्रतिक्रिया सांगतो सर की रोटरी सारख्या बऱ्याचशा NGO आहेत त्या काम करत नाही, फक्त डोनेशन घेतात. तसं यावर्षी आपल्याला कुणी 500 कुणी 1000 एक डोनेशन दिलं आणि त्यानंतर त्यांचे आपलं काम बघून त्याच लोकांनी आणखी डोनेशन देण्याची ग्वाही मला दिली की सर रोटरी ही खरंच वेगळी संस्था आहे आणि त्याचं प्रॉपर पैसे दिले जातात. आणि दुसरी गोष्ट, आम्ही ज्या कामासाठी रोटरीमध्ये पैसे घेतले जातात त्या कामासाठीच वापरले जातात हेही मी आवर्जून सांगतो. त्यामुळं कुणीही दिलेलं डोनेशन हे प्रॉपर त्या ठिकाणीच जाईल आणि आम्ही तशाच पद्धतीनं काम करूया. आणि अशा आतापर्यंतची साथ आणि शुभेच्छा दिल्या तसेच इथून पुढे मिळतील अशी अपेक्षा करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. भाषणातून सगळं कळलेलं आहे की ते किती चौकार शब्दात मारणार आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट रोटरीयन धमाल सर यांना विनंती करतो की आपल्या नवीन पिढीचं पिनअप करावं. मी याचे पिनअप करतो. रोटरीयन भरत चव्हाण, रोटरीयन भरत चव्हाण यांचा पिनअप करून सन्मान करत आहे. सर्वांनी टाळ्या गजरात स्वागत करायचं. रोटरीयन भरत चव्हाण हे पुढच्या वर्षीचे प्रेसिडेंट आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा. रोटरीयन प्रत्येकाला वावेकर पास्ट प्रेसिडेंट, डायरेक्टर गणेश बुरा, डायरेक्टर अकॅडमी.
यानंतर रोटरी संघ प्रणाली आठवडे डायरेक्टर इव्हेंट्स यानंतर रोटरी संघ रेशमा बोरा डायरेक्टर वॉश रोटरी रेशमा बोरा यानंतर रोटरी रसिका वालेकर डायरेक्टर पब्लिकेशन आणि आपल्या क्लबचे ज्येष्ठ सदस्य वालेकर यांनी फिरत साठी जायचे पिंपरी कार्य करत असून इंग्लिश आणि संस्कृत हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. तसेच कार्यक्रम आहेत. तसेच निवेदिका असून पिंपरी चिंचवड परिसरातील सांस्कृतिक वालेकरवाडीच्या इव्हेंट्स आहेत त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांनी ECA या संस्थेबरोबर पर्यावरण समितीवर कार्य केलं आहे. आपले खूप खूप स्वागत दिलेला आहे. तर कुठल्याही रोटरी क्लब मध्ये जेव्हा आपण सदस्य जोडतो त्यावेळेस त्याची एक ओथ दिली जाते. तर ती ओथ मी मला देत आहे. नवीन सदस्य मी म्हणतो तुमच्या माझ्यामध्ये बोला फक्त आय नंतर तू स्वतः नाव घ्या. ओके. आय थँकफुल टू माझ्याकडे रिपीट करा परत सांगतो. आय तुमचं नाव घ्या. थँकफुल टू द प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब वालेकरवाडी फॉर इंडक्टिंग and admitting me to the Rotary world. I have been given proper Rotary information and fully understand ideas and objective of Rotary. I assure you all that I will do my best to uphold the ideas of Rotary and attain its objects. I also affirm you that I will take part in all Rotary activities with my devotion and try to attain 100% attendance. Thank you all. You all welcome in Rotary family. Thank you very much. तुझ्या
पद्धतीने तिने गीत सादर केलेलं आहे आणि खरंच भक्तिमय वातावरण झालेलं आहे. आणि या गाण्यातून तिला तिच्या आईला आणि वडिलांना सांगायचं की तुम्ही विठ्ठल रुक्मिणीप्रमाणे या वर्षी रोटरीचं भरपूर कार्य करा आणि या वर्षी 14 षटकार मारून आपलं क्लबचं नाव लौकिक वाढवा. धन्यवाद मृणाल. मी रोटरियन पास्ट प्रेसिडेंट रोटरियन प्रदीप वालेकर यांना विनंती करतो की जे रोटरी क्लब ऑफ वालेकर रोटरी क्लब ऑफ पिंपरी युनाइटचे प्रेसिडेंट रोटरियन महादेव शेंडकर यांचा जागेवर जाऊन सन्मान करायचा आहे. तसेच रोटरी क्लब ऑफ इंटरनॅशनलचे प्रेसिडेंट प्रशांत शेंडकर यांच्याही जागेवर जाऊन सन्मान करायचा आहे. भूषण डाके प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांचाही सन्मान करायचा आहे. तसेच श्री अमर शाने यांचाही सन्मान करायचा आहे. तसेच श्री धनंजय लोखंडे यांचाही जागेवर जाऊन सन्मान करायचा आहे. जे आपले सेक्रेटरी सुभाष वालेकर यांचे ज्येष्ठ दावे आहेत यांचा सन्मान करावा. धन्यवाद प्रेसिडेंट रोटरियन प्रदीपजी. यानंतर मी संजय मामा शिंदे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सावंत मॅडम यांना आपले मनोगत भाषण करण्याची विनंती करतो.